नमस्कार. आज आहे होळीचा सण. तर होळीची तयारी बघा किती छान केली होती आणि छोटी मुलीने खूप छान रांगोळी काढली होती. मी खाली नारळ आणण्यासाठी दुकानात गेले होते तेव्हा हा शूट घेतला आणि घरी आले. आज पुरणाच्या पोळीचा स्वयंपाक होता. होळी रे होळी पुरणाची पोळी बोलतात. तर होळीला नैवेद्य असतो पुरणाच्या पोळीचा. मग मी लवकरच आज स्वयंपाक आवरला होता. सर्व आवरलं, छान मी रेडी झाले साडी वगैरे नेसून. हे ऑफिसवरून आले होते, मग आम्ही दोघे गेलो होळीची पूजा करण्यासाठी. आमच्या शेजारीच ग्राउंडवरती मोठी होळी पेटवली होती. मग तिथेच आम्ही पूजा करायला गेलो आणि गेल्यानंतर पाहिलं तर इथे पोलीस पण होते. तर त्यांना पाहून असं वाटलं की आपण आपल्या फॅमिलीसोबत प्रत्येक सण साजरा करतो, पण यांची तर प्रत्येक सणाला ड्युटीच असते, तर त्यांना कसं वाटत असेल असं विचार आला मनात. आणि मग मी गेले पूजा करायला. पूजा करताना थोड्या लांबच बसले होते कारण आगीची धग लागत होती, चटके बसत होते. मग मी पटापट पूजा करून घेतली. मग छान पूजा झाली माझी. मग यांनी पण पूजा केली. त्यांना होळीला म्हणजे नैवेद्य आणि नारळ अर्पण करायला सांगितलं, त्यांनी ते पण केलं. आणि त्याच्यानंतर आमच्या गावी पद्धत आहे की होळी शांत करण्यासाठी थंड पाणी बाजूने गोल राऊंड मारून होळीला अर्पण करायचं, जल अर्पण करायचं. मग मी ते केलं. तुमच्या इकडे आहे का अशी पद्धत? अशा पद्धतीने होळीचा सण साजरा झाला. होळी सणच याच्यासाठी आहे की असत्यावर सत्याचा विजय मिळवणे, म्हणजेच वाईट प्रवृत्तीचा नाश करून सत्याचा विजय झाला होता. त्यामुळे त्या दिवसापासून होळी सण साजरा करतात. मग आम्ही घरी आलो. तर बाय बाय, भेटू नेक्स्ट व्लॉग.